मित्रांनो, लग्न तर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या 26 तारखेच्या भागात सुद्धा एक भयंकर ट्विस्ट येणार आहे. आजच्या 25 तारखेच्या भागात आपण बघितलं की मानिनीने काव्याकडनं वचन घेतलंय की जोपर्यंत ती स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तिने पार्थपासून लांब राहायचं आणि तिची रवानगी केली तिने गेस्ट रूममध्ये. म्हणजे उद्याच्या भागात आपण बघतो की जेव्हा नंदिनीला भेटायला येतो, नंदिनी त्याला विचारते तुमची मीटिंग वगैरे जे काय झाली होती कशी झाली. तो म्हणतो मी मीटिंग वगैरे केली, प्रेझेंटेशन पण दिलं, पण समोरच्या पार्टीला फंडिंग करावं इतकं काही माझं प्रेझेंटेशन आवडलं नाही आहे. मात्र ती म्हणते नाउमेद होऊ नका आणि उमेद मात्र सोडू नका. मग जीवा म्हणतो मी नाउमेद झालो नाही आणि उमेद तर सोडणारच नाही, कारण माझी उमेद माझ्या समोरच उभी आहे. दुसरीकडे मात्र पार्थ काव्याला ते घड्याळ देतो जे आपल्या हृदयात ठोक्यावर चालत असतो आणि तो म्हणतो हे घड्याळ तुमच्याकडे, एक घड्याळ माझ्याकडे आहे. ज्यावेळेस या घड्याची टिकटिक बंद पडेल समजून घ्या माझं हृदय बंद पडलंय. आणि त्यावेळेस इमोशन होऊन काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते. पण डिटेलमध्ये पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी.